नांदुरा ते पिंपळगाव रोडवरील वडाळी येथील विद्यार्थ्यांचे महिन्याभरापासून एसटी अभावी शैक्षणिक नुकसान होत आहे। यासाठी येथील विद्यार्थ्यांनी 8 सप्टेंबर रोजी सकाळी पिंपळगाव ते नांदुरा ही बस अडवून धरणे आंदोलन केले व त्यांना बसची मागणी केली। या रोडवर जवळपास 15 गावे असून नांदुरा येथे शिकण्याकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरपूर प्रमाणात असून पिंपळगाव, बरफगाव, घाणेगाव, वसाडी, वडती, ज्ञानगंगापूर, धानोरा, वडगाव या गावातूनच विद्यार्थ्यांची भरती होत असून वडाळी येथील विद्यार्थ्यांकरिता मात्र बस थांबत नाही व त्यांना नेहमीच घरी परतावे लागते। त्यामुळे ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहून त्यांचे हाल होत आहेत। त्यासाठी त्यांनी महिन्याभरापासून नांदुरा येथील एसटी डेपो मध्ये ज्यादा बसची मागणी केली असूनही त्यांच्याकडे एसटी मंडळाने दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाईलाजास्तव बस अडवून धरणे आंदोलन केले। तरी सदर घटनेची दखल घेऊन संबंधित एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ज्यादा बस देऊन विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी अशी विद्यार्थ्यांनी व पालकांनी मागणी केली आहे। मी वंचित बहुजन तालुका उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय वामन निगडे आहे। माझी ही जी बस आहे पिंपळगाववरून नांदुराला जाते आणि पिंपळगाववरून जेवढे काही ज्ञानगंगापूर असेल, वडती असेल, धानोरा असेल आणि वडाळी इथून हे मुली आणि सर्व मुलांना घेऊन जाते। आज मी माझ्या मुलीला 6:30 वाजता बसमध्ये बसवलं। आज कोठारी शाळेचा 11वी आणि 12वीचा पेपर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे बस इथं थांबणे आम्हाला माहीत नाही। मुलीजवळ मोबाईल नाही आणि आम्ही निश्चिंत राहिलो की मुली शाळेमध्ये गेली पेपर लिहिणार आहे आणि एवढंच नाही, या बसमध्ये खामगावला जाणाऱ्या मुली पण आहेत, त्यांचे पेपर असू शकतात। तर अशा परिस्थितीमध्ये या मुलींनी जे बस रोखलेली आहे यांनी गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की यांनी याला निवेदन दिलेलं आहे अगोदर बससाठी। आणि तसंच मी आणखी एक सांगू इच्छितो की या बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना विचारलं मी तर त्यांनी सांगितलं की मी बस यांच्या अंगावर घेऊन जायची का। त्यांचा हा विषय बरोबर आहे, पण महत्त्वाची गोष्ट आहे की हे गांभीर्य त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे। आज ते बाजूला बघून गेले, आज या मुलींचे पेपर गेले, याची जबाबदारी कोणाची आहे? काही मुलींचे मोठे पेपर काही अकोल्याला जातात तिथं, मग हे नुकसान कोण भरणार आहे? आणि अशा परिस्थितीमध्ये या मुलींना शाळेत या बसमधून खाली उतरू दिलं नाही, रिक्षाने पण जाऊ दिले नाही, कोणी जाऊ दिलं नाही हाय, काही गावकऱ्यांनी जाऊ दिलेलं नाही। कोणी सांगू शकतं का? कोणी मला नाव माहित नाही कारण कोणी ओळखत नाही। माझ्या मुलीनं मला सांगितलं की आम्हाला बसतून उतरू दिलं नाही, माझं एक म्हणणं आहे जाऊ दिला नाही। तुम्ही कोणी नाही जाऊ दिला? गावकरी जाऊ दिलं नाही। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।